नमस्कार. आपल्या करायला आल्या गाईज. नक्कीचे लग्न आणि 17 इग्न अशी एक म्हण आहे. हे व्लॉग करायला कधी ना कधी हा गाडू आले याच्या व्हिडिओ मध्ये. तिथं आहे बघा व्लॉगर. आपण आता दुसऱ्या गडावर जात आहोत. बाकीचे सर्व थोडेसे समोर समोर चालत आहेत. जाऊयात लगेच. हे बघा वन विभागाने पाटी लावलेली आहे. ही चिमणी भेटते इकडे. चला नाद करू नका कोणाचाच. खूप चढाई केलेली आहे आपण सध्या आणि थोडंसं वर आलेलो आहोत. आता थोडंसं थकल्यासारखं फील होत आहे. पण जवळजवळ पोहोचलेलो आहोत. बघा वातावरण निसर्गरम्य एकदम. ते जे डोंगरावर रस्ता दिसत आहे ना, त्या रस्त्याने जायचंय आता. नऊ लाख पायऱ्या जे म्हणतात त्या ह्याच आहेत. हे बघा तो जो वर रस्ता दिसत आहे हा वाला, ह्या रस्त्याने जायचंय आपल्याला वर. पुन्हा जाऊन याच रस्त्याने रिटर्न पण यायचं आहे आम्हाला. हे बघा असे तिकडे जाताना ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत. टिटवीचा बोर्ड लावलेला आहे इथे. एकाने रनिंग स्टार्ट केलेली आहे 1600 मीटर. एक्स आर्मी लगेच बाहेर काढली. चलो हे ते शहरामध्ये लागलेला बेडबग म्हणतात. ते किडा आहे. गावामध्ये म्हणतात त्याला वळवा लागला म्हणतात. सोयाबीन वाळवी लागली म्हणतात ते. कसे आहेत पोरं नमुने आमच्या गँग मधले. पण हे नमुने फक्त 1-2च दिवस सोबत राहतात. नंतर मग म्हणतात आम्हाला घरी जायचंय. एकाच ढोराचं चारा पाणी करायचंय. दुसरं म्हणतंय मला भरतीचा अभ्यास करायचा आहे. तिसरं एक सगळ्यात जास्त हरामी आहे बघा. ते म्हणते हे बघा आता गाणं चालू झालंय आमच्याकडं. जय मल्हार जय कोट लागल मुरळी लागवायचं लागल वाड्याला. हा हे काय बघा पुरुषां गाठी माहिती कोणतं बोलता काय केलं. हे बघा गाईज इकडे बघा किती दगड रचून ठेवलेले आहेत. दाखवतो मी तुम्हाला. मागचा कॅमेरा चालू करून दाखवतो. अजून खूप सारं राहिलेलं आहे गाईज जायचं. बरंच वर जायचं राहिलेलं आहे. हे लोकांनी रचलेले जे आहेत दगड त्याला चांगली सुंदर बायको मिळावी गाईज. पण आम्ही हरामी म्हणू शकता. आम्ही ते पाडणार आहेत गाईज. गोल्फ खेळतात ना गोल्फ. शहरातले लोक असं गोल्फ खेळतात गाईज. आम्ही गोल्फ खेळत नाही. धोंडे खेळ. त्याला गोल्फ म्हणत नाही दुसराच गेम असते ते. एक एवढ्या वर आलेलो आहोत आपण. हे बघा खाली दिसत असेल तुम्हाला. तिकडे मंदिर दिसत असेल वर. त्या मंदिरावरून चालत आलो तिकडे जुन्या मंदिरावर जाण्यासाठी. इथे अजून एक कमान आहे. वर जायचे. वर आहेत अजून बरेच जण. हे बघा एवढं सुंदर पुरातन काळामधलं आपलं काम केलेलं आहे. आहेत. जर कधी इकडे आलात तर तुम्हाला राहण्यासाठी खूप कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये रूम्स पण उपलब्ध होतील. ह्या डोंगरावर असे कॅक्टसचे झाडं पण आहेत. हे बघा हे तुम्ही पाहू शकता. पडल रे पाहिजे कोणाचा नको पडू. ती केसली भारी उडाली. परंतु कटिंगच करणार.
उगा नाव क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. अहो कुठून नांदेड वरून. मंदिर बघा किती मागे राहिले. मेन मंदिर त्या दुसऱ्या डोंगरावर तिकडे. त्यावर थकलेत सर्वजण. नाही ब्रो मी नाही थकलो. Yes bro, come on. How is the Josh? हाय सर. How is the Josh? हाय सर. Yakut. काका काकाशी अबे शी नाही श्री. काकाशी हटके आहे ते. जाम घे रे. जाम किती रुपयाला आहे जाम? 20 रुपये. ओके ओके. एकदा चिरून आता 20 रुपयात गाव घेतो. 10 रुपये देऊन मामाचं दुकान घे. प्रत्येक ब्लॉगर बघला तो आणि कवाच भेटला नाही. मी एवढे ब्लॉग केले की नाही. तुला गिरा केला विला करते मतार झाला. टाक. हे खूपच आनंद होत आहे. दादा बोलते वा बनवू का? हा बनवा एक नंबर लगेच बनवा. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. तुम्ही पण घ्या. हे गावाकडे सस्ता ब्लॉगर आहे. ते यांना सस्ता ब्लॉगर आहे. काय फॉलोअर्स 0 पासून मामा कितीला आहे? सस्ता फॉलोअर्स. ओ मामा मामा थांबा. मामा कुठून? 20 एक नंबर आहे बघा जाम. हे बघा क्वालिटी आणि वा, वा, वा. क्वांटिटी Quality, quantity एक नंबर. बघू शकता तुम्ही. कुठून? इकडून जेजुरी गडावरून. कशी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी? एक नंबर क्वालिटी एक नंबर. कसं वाटलं सर? खूपच छान. वातावरणात लगेच चेंज झालेलं आहे. पावसाचं वातावरण दिसत आहे. लगेच येईल थोड्या वेळात. पाऊस वाटत आहे येईल थोड्या वेळात. नमस्कार. आपल्या मेमोरीज. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आपण जाऊया आता जेजुरीचं दर्शन करायला. थोड्याच वेळानंतर आपल्याला जेजुरीच्या रायाचं दर्शन होईल. सोबतच आपण तुमच्यासोबत चालूच राहूयात. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. परलाच्या इंस्टाग्राम आयडीला त्याला फॉलो आईचं करा. नाव काय आहे आपल्या? ऑप्शन मध्ये आयडीचं नाव येईल. असं टाकू तिथे. सोबतच मजा पण येईल. फॉलो करून घ्या. नवनाथ काकडे. तुला झोपा काय येईना आंबाचा मुलीर हालून पाळना. कंटेंट साठी घ्यायचं. काहीच नाही दुसरं अजून. आता दुसरं गाणं गजमान येणार बंद कर राहायला तोंड आणलं मला एकच होती. अजून काय राहिले अजून? हे बघा मित्रांनो, एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे इकडे. बॅकग्राऊंडला तुम्ही पाहू शकता. जिकडे पाहिलं तिकडे डोंगर दिसत आहेत. फोटो घेर बापू कवाई राहत नाही तुम्हार. नमस्कार मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आता जेजुरी ग्रामच्या पायऱ्यावरती आपण आहोत. देवाचे 9 लाख पायरी मल्हारी म्हणतात. ती पायरी आपण चढतोय.
जातो सर सर जायचं आणि जेवण करायचं. चालतंय, काय प्रॉब्लेम. भंडारा प्रसाद थोडासा घेऊ तू का? कॅम्पात जायचं काय भल्या? अरे मग तिकडे जायला लई टाइम लागतो पुण्यामध्ये. बाकी बघूत गेलं तर गेलं. चल पळतो. हा डुकर घे की. चल. चष्मा भारी आहे. लेन्स कार्ट बघा. कमान अखेर आपण आलेलो आहोत जुन्या मंदिरापाशी. हे आहे मंदिर. ह्याच्यासमोर मेन मंदिर आहे. तिथे जाऊयात आता. थोड्याच वेळात पोहोचू आपण. थोडंसंच उपसह्याद्री पर्वतरांग आहे ही. इकडे पहा, पूर्ण डोंगरच, फक्त डोंगर दिसत आहे. अजून थोडंसं राहिलेलं आहे. चालत चालत जाऊया थोडंसं. आम्ही जाऊयात लवकरच. खूप जवळ आहे आमची गॅंग. लवकरच पोहोचूयात दर्शनासाठी. सिग्मा बॉईज सस्ते आहेत बरं. पण भाऊचा हे घे, जवळून इंटरव्ह्यू घे. भाऊ तुमचं नाव सांगा भाऊ. सुमित. काय करता भाऊ तुम्ही इकडं? भंडार खोबरा विकतोय. ओकेच. प्रसाद. हे नाव घेऊन घ्या. भंडारा. भाऊचं नाव सुमित आहे. जेजुरीला आल्यावर ह्या भाऊकडून तुम्ही सर्व विकत घेऊ शकता, जे पण तुम्हाला पाहिजे ते. येतो भाऊ. बर. आपण आलेलो आहोत इथं जुन्या मंदिरावर. हे पहा, मागे दिसत असेल तुम्हाला जुनं मंदिर आहे. आता मध्ये जाऊयात आपण. हे पहा बाहेर, हे बघा नंदी. आणि तुम्हाला जे म्हटलं होतं सकाळी की तिथे कासव आहे, इथे बघा, इथे पण एक कासव आहे मोठा. कासवाची प्रतिकृती आहे ही. जे खाली थोडंसं दिसतंय ना गोल्ड, हे पहा तुम्हाला दिसत असेल. जाऊयात मध्ये, साईडने जाऊयात. चला. हे पण जुनं बांधकाम आहे बघा. व्लॉग करायला आल्या गाईज. नकटीचे लग्न आणि 17 इग्न अशी एक म्हण आहे. हे व्लॉग करायला कधी ना कधी हा गाडवा आले याच्या व्हिडिओ मध्ये. तिथं आहे बघा व्लॉगर माझी रामबाग. हे जवळ ही थिंक्स ही इज द मेन हिरो. गेले गेले गेले. हे आमचा सस्ता व्लॉगर गाईज. राम भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम. तेरा पूरन हो सब. चला आता परतीचा प्रवास. बघा हे आहे जुने मंदिर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. स्वागत आपलं. नाही, व्हिडिओ तर एकच आहे, पण नव्याने स्वागत तुमचं. आता बघितलं असेल तुम्ही जुनं मंदिर. आता आम्ही चाललोय रिटर्न. परतीचा प्रवास आता कसा होईल सांगता येत नाही, पण जाताचा प्रवास मस्त झाला. येस. बघूयात कसं होईल काय नाही. जाताना एक वेळेस जाऊन भंडारा खाण्याची इच्छा आहे. तिथे मंदिरावर असेल तर बघू. एक वेळेस पुन्हा बघा निसर्गरम्य
निसर्गरम्य वातावरण हे बघा तिकडे दिसते. ढगाळ वातावरण आहे. ढगाळ 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 वातावरण म्हणजे काय, थोडं एक्सप्लेन म्हणजे कर. ढगाळ म्हणजे असं आहे, स्पष्टीकरण देतो कारण मी आपण मराठी माणसं. PG मराठी स्टुडंट आहोत. हां, मराठीला ॲडमिशन घेतलेलं आहे भावनी युनिव्हर्सिटीमध्ये. हे बघा आमच्या वैभवच्या टकल्यावर बी हळद पडली आहे. क्या गाडवेश भाई, समोर पाऊस पडू दे. गाडवेश भाई हॅलो. बाल्याचं डुक्कर. अरे भाऊ, हे डुक्कर बालू डुक्कर. कस काय माय, कस काय हो केस उडून जाता, वारं सुटलंय लई मोठं. रे पाणी आलं की नाही, केस उडाले तर ते कस काय उडणार. हे बघा मित्रांनो, तिकडून पाऊस चालू झालेला आहे. परत जातोय आम्ही. हे बघा सर्वजण, भूक लागली आहे सर्वांना. भंडारा खाण्याच्या उत्सुकतेमध्ये सर्वजण निघालेले आहेत जायला. पूर्ण नजारा बघा. चलो चलो. हे बघा कसे चालतायत सर्वजण समोर समोर. पाऊस यायची भीती वाटत आहे त्याच्यामुळं थोडं लवकर लवकर जात आहेत सर्वजण समोर. तिकडच्या साईडनं तुम्हाला दिसत असेल तिकडे व्हाईट 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 एकदम तो पाऊस आहे बहुतेक. इकडून येत आहेत थेंब इकडं. जाऊयात आपण पण लवकर, चला. Guys, it's now windy mosam and some kind of rainy, little bit only, not like much, but yeah, it's raining guys, little bit drops. हो, आखरी पार पोहोचले बाबा. म्हणजे डबल आता प्रसाद घेऊन येता. पोहोचले नाही अजून, अजून अर्धा ते 1 किलोमीटर बाकी हा आहे. प्रसाद चांगला असते, चालत जायचं. तर देवाचा असते. तेव्हा इकडे पायऱ्या, ह्या पायऱ्यांनी जायचंय चालत चालत. जाऊयात लवकरच. मिनी स्टॉल रस्त्यामध्ये असे आहेत बरेच स्टॉल इकडे जेजुरीच्या गडावरून जुन्या गडावर जाताना. हे बघा एवढ्या शिड्या चढून परत रनिंग करत आलोत. कसं झोपले. पाणी पिऊ का काय माहित काय प्यायलेच. सोळाशे मीटर हा 1600 मीटर. तर श्वासी मारली की प्रिंट कसली होती बघला किती खूप छान होती. हो ना, खूप छान होती. टाकतो मी स्प्रिंट, टाकतो, टेन्शन घेऊ नका. हे फ्रेश होताना देवस्थानाच्या ठिकाणी फ्रेश होऊन थोड्याच्या वेळात इथून प्रवातीचा प्रवास. मी पण थोड्या वेळात आता असं फ्रेश होऊन हे कसे थांबलेत भंडाऱ्याचा वेट करत. जय मल्हार. थोड्या वेळात भंडारा चालू होणार आहे. भंडाऱ्याची प्रतीक्षा करता मी थांबलो इथं. येस येस. भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी सज्ज लाईनी थांबलो. सज्ज सज्ज. किती उशीर झाला चालेल, पण भंडाऱ्याचा लाभ घेतल्याशिवाय जाणार नाही. कारण देवाच्या ठिकाणी आल्यानंतर भंडारा घेणं हा आवश्यक असतो. त्यामुळे भंडाऱ्याचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ कोणी श्रद्धालूने जाऊ नये. ओके ओके. किती वाजता असतं, टाइम काय आहे भंडाऱ्याचा? भंडाऱ्याचा इथे आहे टाइम जवळपास 1 वाजता चालू होतो आणि संपल कधी हे माहिती नाही, पण 1 वाजता चालू होते हे फक्त माहिती. नवनाथ
मंडळाचा लाभ घ्या. सगळे सुविधा एक नंबर आहे खरं सांगायचं. देवस्थानाची सुविधा एक नंबर आहे. आताच महाप्रसाद घेऊन भात वरण खाऊन खाली आलेलो आहोत. आता उतरत आहोत. शॉपिंग केली ना भाऊ ना. शोरूम मधून आजच नवीन जेसीबी आणली. आता उद्यापासून आपला जेसीबी केवढा पडली तर वाळू माफी आणि वाळूसाठी ऑर्डर स्वीकारली जातील उद्यापासून. ऑर्डर स्वीकारली जातील बरं का. सुरुवात केली होती या ठिकाणाहून परतलो या ठिकाणी. मुख्य प्रवासावर गेलो होतो माझं हे बाबा आता आलेलो आहोत रेल्वे स्टेशन. जेजुरी रेल्वे स्टेशन. आता इथून जेजुरीने जायचंय. येईल ट्रेन थोड्या वेळात. वेट करूया आपण. आज ट्रेन लेट झाली आहे म्हणून भेटते आपल्याला.